सलग 3 ते 6 महिन्यापर्यंत जर आपण त्याच फिलिंग मध्ये असू किंवा नैराश्यामध्ये असू किंवा सतत तेच सिम्पटम्स आपल्याला जाणवत असतील तर आपण डिप्रेशन मध्ये आहोत असं म्हणू शकतो. तर हे नक्की सिम्पटम्स कुठले? आपल्याला काहीतरी त्रास होतोय, कसलं तरी छातीवर बर्डन येतंय किंवा सतत कसले तरी डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार सुरू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आधी एक्सेप्टन्स असणं फार महत्वाचं आहे आणि जर तो एक्सेप्टन्स नसला तर हा स्ट्रेस वाढत जातो. तरी या माझ्यावरच हसतायत, बहुतेक माझंच काहीतरी चुकलंय, मीच वाईट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला दोषी समजणं, स्वतःला दोषी ठरवणं आणि प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेणं, अशा अनेक गोष्टी डिप्रेशन मधली व्यक्ती फेस करत असते. जर हे सतत जर रेग्युलर असे स्ट्रेस वाढत राहिले, ताण वाढत राहिले, तर मग त्याचं रूपांतर अँझायटीमध्ये होतं. तर अँझायटी म्हणजे काय नक्की? की आता ही चिंता किंवा काळजी ही स्ट्रेसची म्हणजे ताणाची मोठी बहीण असं आम्ही तिला म्हणतो, की ती ताणाची पाठराखीणच असते, की ताण आला की ती पाठोपाठ येतेच. तर चिंतेमध्ये 2 प्रकार असतात, अँझायटीमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे चॉकलेट अँझायटी आणि एक असते ती च्युइंगम अँझायटी.